आज आपल्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या सिद्धीताई वस्ते, तर आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काय सांगाल? या ठिकाणी खरं तर रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोहोळ नगरपंचायतची निवडणूक या ठिकाणी पार पडली। खरं तर मी प्रथमतः हा विजय मोहोळ शहरातील मतदारांचा विजय म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या ठिकाणी खरं तर मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील, उमेदवार पाटील असतील, रमेशजी बारसकर असतील, कीर्तोप्पा देशमुख असतील, अतिशय मेहनतीनं अतिशय कष्टानं या ठिकाणी ही खरं तर एकनाथजी शिंदे साहेबाला या ठिकाणी दिलेली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर माझ्या मतदार बंधू भगिनींनी ही मोहोळ नगरपालिका एकनाथजी शिंदे साहेबाला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेबाला भेट दिली म्हणलं तर वावगं ठरणार नाही। येत्या काही दिवसात जिल्हा परिषद देखील लागणार आहे, आपण देखील उमेदवार असणार आहे, तर काय सांगाल आता त्या संदर्भात? 100% या ठिकाणी आम्ही तळागाळात काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो। या ठिकाणी रमेश बारसकर देखील या ठिकाणी तळागाळात सर्वसामान्याच्या 24 तास अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात। त्याच पद्धतीने या ठिकाणी जसा मोहोळचा निकाल लागला तसाच या तालुक्याचा लागेल अशी त्यामध्ये कुठलंही शंका नाही। कारण तर सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील मी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो। हे एकनाथजी शिंदे साहेबांचा आपण वारंवार त्या ठिकाणी ऐकतोय। त्याच पद्धतीने आम्ही देखील या ठिकाणी सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी तळागाळात काम करतोय। तळागाळातील माझ्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद असल्यानंतर या ठिकाणी काही होऊ शकतं। कुठं धनलक्ष्मीचं काय चालत नाही किंवा या ठिकाणी पैशावर काय कुठली निवडणूक लढत नाही, निवडून येत नाही, हे खरं तर मोहोळ शहरानं दावून दिलं। खरं तर ह्या ठिकाणी सत्याचा विजय झाला। या ठिकाणी मोहोळ शहराचे सिद्धीताई वस्त्रे हे नगराध्यक्ष झाले व आमचे 8 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। खरं तर माझ्या जे पराभव झालेले आमचे उमेदवार त्यांना देखील मी या ठिकाणी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। अनेक आपण या ठिकाणी जोमानं काम करू आणि पुढच्या वेळेस या ठिकाणी 20च्या 20 नगरसेवक कसे येतील आणि नगराध्यक्ष भरघोस मतानं कसं येईल त्या पद्धतीने काम करू आणि ह्या मोहोळ शहराचा 100% एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आणि भरत शेठ गोगावले यांच्या साथीनं या ठिकाणी मोहोळ शहराचा कायापलट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आता ही जबाबदारी झाली मतदारांची। खरं तर निवडून आलेल्या नगरसेवक असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असतील, नगराध्यक्ष असेल किंवा नेते मंडळी असतील, यांची जबाबदारी मोठी या ठिकाणी आहे। कारण का तर मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी आपण दिलेला शब्द पाळणारे एक कार्यकर्ते आहे, तर आपण हे पाळण्यासाठी 100% तात्पर्य राहू आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोहोळचा चेहरा मोहरा बदलून टाकू।